या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. जरीबरी तिसगाव 40+ आणि त्यांच्या विरोधात आयुष एंटरप्राइजेस शिलगाव या दोन टीम मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. या सामन्यामधून जो जिंकेल तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल अर्थातच वडवली 40+ समवेत. आमचे जवळचे मित्र खरं तर महेश दादा जे ही शिळगावला बिलॉंग करतात. यामाबाजी ग्रुप महेश आलिमकर यांच्याकडून शिळगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तेही ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल संघ तिसगाव. मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तुम्हाला पाहायला मिळेल पद्माकर गायकवाड. खूप सुंदररित्या बॅटिंग त्याची राहिली. 18 धाबा इंडिव्हिज्युअल 1 विकेट. बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याने हाताळली सध्या तरी तोच तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग इन वरती. आणि त्याच्या जोडीला योगेश गायकवाड तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली रंगलेली मॅच. मागच्या मॅच मध्ये शिळगाव संघाने 59 धावसंख्येचा पाठला 11 बॉल ठेवत असताना केला. आता त्यांच्या समोर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय संघ तिसगाव. करूयात सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल इथं येत असताना बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय सचिन. त्याच्या समोर प्रदीप गायकवाड. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल वेगवान होता. वेगाचं प्रत्युत्तर द्यायचं होतं पद्माकर गायकवाडला परंतु पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला. बहुतांश वेळेला आपण या खेळपट्टीने ना बॉल टोस होताना बघितल्यात परंतु हा बॉल पुढे टाकण्यात आला. थोडासा पडल्यानंतर खाली राहिला. ताकद लावायची होती त्या ताकदीचा अनुमान लावता आला नाही. खरं तर जो बॉल होता तो बॉल पडल्यानंतर खालीच राहिला. पहिला चेंडू डॉट या ठिकाणी आपल्याला बॅट्समन रिव्ह्यू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू वाईट साठी घेतला गेला. थर्ड अंपायर आमचे कुठे असतील लवकरात लवकर या. बॅट्समनने रिव्ह्यू घेतला सो आपण चेक करूयात की हा बॉल वाईट आहे की नाही. आपण करूया चेक या बॉलवरती नेमकं घडलंय काय. वाईड असेल तर कदाचित अवांतर धावसंख्येने श्रीगणेश होल धावफलकाचा आणि व्हाईट बॉल नसेल तर डॉट बॉल. एक रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू गमावतील बॅट्समॅन करणारी टीम अर्थातच तिसगाव. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे जो तुम्ही वेस्ट ऑफ व्हाईट नंतर रनआउट साठी व्हाईट साठी तुम्ही यूज करू शकता. सध्या तरी हा चॅलेंज दिलाय अंपायर्सला. अंपायर्स चेक करतात. आपण पाहणार आहोत चेक केल्यानंतर की या बॉल गणित रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल तिसगाव की शिळगाव. दोन्ही ताकदवर संघ एकामेकाच्या विरोधात. कॅमेरांच्या भूमिकेमध्ये साई फराड आहेत. वय वर्ष 10. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in ला सध्या तरी ते हँडल करतात. त्यांची सुंदर कामगिरी. ऍक्च्युली त्यांचे मोठे बंधुराज सुद्धा कॅमेरामॅन आहेत. तेही कॅमेरा सांभाळतात. नीरज जे पागड्याचा पाडा या मुख्य संघातून सुद्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळाले. त्यांचेच बंधुराज साई सध्या तरी कॅमेरा हँडलिंग करत असताना या टीम्सला खरं तर भरपूर सारे असे कॅमेरामॅन मिळाले ज्या कॅमेरामॅनने एक उच्च दर्जाची कॅमेरा वर्किंग केली. त्यामध्ये आपण भावेशचा विचार करू शकतो. नीरज चांगला कॅमेरामॅन. त्यानंतर साई आणि आता सध्या तरी 2 कामं एक या टीम मधला मेंबर करतोय तो म्हणजे अतिश. कॅमेरामॅनी त्याची चांगली. त्यानंतर तो अपडेटिंगही करतो. सागर फराडी तुम्हाला पाहायला मिळाला. रोशन फराडने या सर्व खरं तर मेंबर्सला ट्रेन केलं गेलं. इट्स फेअर डिलिव्हरी. सो जो रिव्ह्यू होता तो गमावला गेलाय. नो वन मोर रिव्ह्यू फॉर टीम तिसगाव. पहिला रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू घेण्यात आला. चॅलेंज केलं होतं थर्ड अंपायरला परंतु चॅलेंज ते अनसक्सेसफुल ठरलं आणि पहिलाच बॉल इथनं डॉट फेकत असताना सचिन. 4 ओव्हरची मॅच. ओव्हर द विकेट. बॉलला इनफिल्डच्या वरून काढलाय. मिड ऑफला खेळाडू होता. लॉंग ऑफला नव्हता आणि हा बॉल जर आपण पाहिला तर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर ताकदीच्या वापराने पाठवत असताना प्रदीप गायकवाड पहिल्याच हा षटकार या ओव्हरमध्ये दाखवत असताना. थोडासा जागेवरूनच खेळला. फ्रंट फूट थोडासा चेक केला होता. कॉन्फिडंट स्ट्रोक. ज्यावेळेला बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला ना तेव्हा कॉन्फिडंटली पद्माकर थांबला.
लेंथ वरती बॉल ऑन साइडला संधी प्राप्त झाली आहे. सचिन डाऊन द बॉल, सॉफ्ट डिसमिसल. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच पद्माकर गायकवाडला देत असताना पहिल्या विकेटचं पतन. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर, अर्थातच पद्माकर गॉन. लवकर मैदान सोडणं थोडंसं दुःखेचं सावट असावं टीम तिसगावसाठी. सध्या तर हे शॉन मैदानाच्या आतमध्ये खेळतात. निसर्गाने दिलेल्या या धनसंपत्त्या आहेत, या नैसर्गिक संपत्त्या नेहमी आपण जोडत आलेलो आहोत. आपण कोणतेही कुंपण बांधलं तर शॉनला प्रामुख्याने ठेवतो, जेणेकरून परकीय आक्रमण नकोय, त्यासाठी हे शॉन आपण ठेवत असतो. आणि ते शॉन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थोडासा फेरफटका मारत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. लवकर गेलाय फलंदाज प्रदीप मैदानाच्या बाहेर. आता आलाय सत्यवान. डावखुऱ्या हाताने नेहमी तो एक विनिंग इनिंग हाताळताना तुम्ही बघितलाय. त्याच्यासमोर राऊंड द विकेटने तेही झेलावेमध्ये. आता विकेट किपर इन ऍक्शन मध्ये. विकेट किपर तुम्हाला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपल्याला टीम शिळगावच्या माध्यमातून दिनेश त्यांनी पकडला झेल आणि लागोपाठचा दुसरा विकेट सचिनच्या खात्यामध्ये. सत्यवान सुद्धा बाद. अंक 4 वरती तुम्ही पाहाल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 8 धावसंख्येचं मौल्यवान योगदान होतं विकास, त्यामध्ये एक चौकाराचाही समावेश. परंतु आता संघ अडचणीमध्ये असताना पॉवर प्ले होतं, ते पॉवर प्ले फोडू शकले नाही दोन बॅट्समन. प्रदीप लवकर बाद झाला, सत्यवानी लवकर बाद झाला आणि आता विकास मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट चांगला फटका, पण तो फिल्डर आहेत डीप मध्ये कव्हर्सला. बॉलला उचललं गेलं. हँडल करत असताना एका हाताने लगेचच त्याने फेकला बॉलला. तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 7. ही इकॉनॉमिकल बॉलिंग खरं तर होऊ दिली नसती पद्माकरने, पण तो लवकर बाद झाल्यानंतर सत्यवानला थोडंसं थांबायला हवं होतं. त्याची कडा लागली. तिथे दिनेशच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाले, म्हणजेच विकेट किपरच्या. आणि तिथनं हा डाव थोडासा कठीण होत गेला पहिल्या ओव्हरमध्ये संघ तिसगावचा. फटका चांगला, पुन्हा एकदा टोस फिल्डर. आता थोडासा पुढे आला, बाउन्स घेतल्यानंतर जास्त उचळी नव्हती या बॉलला. दुसरीचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला विचार करत होता. आता थर्ड अंपायरला ही चेक करावं लागेल की या बॉलवरती आता घडेल काय. योगेश जरूर आता विकेट धोक्यामध्ये आहे, परंतु आता पाहूयात की योगेश सेफ आहे की ही विकेट मिळेल. ही विकेट मिळाली तर आता दबाव वाढेल. तिसगावचे ही पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात आल्यात, परंतु आता पाहूयात प्रेक्षकांमध्ये ही नाराजी असेल की काय. वेळात वेळ काढून प्रतीक सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. ॲज अ प्रेक्षक म्हणून तेही आलात तिसगावला सपोर्ट करण्यासाठी. त्याचे सहर्ष स्वागत. आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात योगेश परतेल मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमध्ये 7 धावा 3 विकेट. महत्वाची बॉलिंग. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. बॅट लाईनच्या बाहेर क्रॉस करण्या अगोदर स्टंपला बॉल लागला. मित्र म्हणेन काही गरज नव्हती, कारण तिथे चान्सच नव्हती 2 धावा पूर्ण करण्याची. ती ऑपॉर्च्युनिटी आपण जर पाहिली तर मिळवण्याच्या नादामध्ये योगेश सुद्धा परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका 3रा. आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे दबावामध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळतो संघ तिसगाव. सुंदर संगीत तुम्ही ज्यांच्या माध्यमातून ऐकली. सुजल वजे खरं तर आता सध्या तरी ते कॅमेरा हँडल करतात. प्रथमतः त्याने कॅमेरा हँडलिंग साठी घेतला. त्यांचे वर्क या क्रिकेट स्पर्धेमध्ये मोलाचं राहिलं. ऑन साइडला सुपर टायमिंग, ताकदीचा प्रचंड वापर. बॉलला पाठवला गेलाय वाडी स्ट्रॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. दबावामध्ये होता संघ तिसगाव आणि त्या दबावामधून काढण्याचं काम या ठिकाणी करत असताना बॉलला पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. या षटकाराने पहिल्या ओव्हरचा
जो खेळ होता तो पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा जर आपण पाहिल्या तर थांबल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये सुंदर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जो मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला चेंडू ज्याने फेस केला आणि पहिला चेंडू फेस करत असताना आपल्याला बॅट्समनच्या बॅटमधून अर्थात राजूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल आता लॉफ केलाय समोर ऑन दी एअर डीप मध्ये लॉंग ऑफला. षटकाराचं प्रत्युत्तर 2 खेळाडूंना मिळालं. याच्या अगोदर प्रदीपच्या बॅटमधून षटकार तो लगेचच परतला मैदानाच्या बाहेर आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिला राजूच्या बॅटमधून षटकार आला आणि त्याला आनंदने काढलं. मैदानाच्या बाहेर लागणारा झटका चौथा. दिलं नाही. आनंदचा एक चांगला बॉल पहिल्या बॉलवरती षटकार वगळता दुसऱ्या बॉलवरती फुलटॉस डीप मध्ये लॉंग ऑफला लॉफ केलं गेलं. डीप मध्ये लॉंग ऑफला कॅच पकडली गेली आणि तिथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. त्याच्यासमोर अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. सध्या तर हे तुम्हाला व्हॉलंटियर्स पाहायला मिळतात जे सीमेचं रक्षण करतात. शेवटच्या मॅच पर्यंत ते थांबून बॉल पुन्हा एकदा मैदानात देतात. फुलटॉस बॉल ऑप्शनवरती होता. यॉर्कर बॉल तो हँडल जरूर केला बॅट्समनने, परंतु हा बॉल सुंदर होता. ते सांगत असताना सर्व खेळाडू आनंदचं षटक तुम्ही बघत आहात. दुसरं आतापर्यंत 4 बॉल फेकल्यात, 1 षटकार वगळतात आणि 1 विकेटही मिळवलाय आपल्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज संदीप 2 बॉल त्याला डॉट फेस करावे लागले. इथं बॅटचा फेस आता ओपन करावा लागेल. चांगला बॉल इथेही लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. आनंदची काय बॉलिंग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा ज्या आल्या ना त्या महत्वाच्या होत्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरचा षटकार वगळता खूप सुंदर बॉलिंग केली. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 1 विकेट फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आनंद सुद्धा 4 ओव्हरची मॅच. नवीन फलंदाज संदीप गेला होता, त्याला अगदी जागेवर ठेवलं गेलंय. शेवटचा बॉल आता ऑन साइडला चालला. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर अनुमान चुकला होता, परंतु शरीराच्या साहाय्याने बॉलला त्याने अडवलाय. स्टॉप केलं गेलं. दरम्यान त्या 2 धावा रोखू शकल्या नाही. 1 सिंगल मिळाली असती. जर अंगाला बॉल अडकला नसता, लागला नसता तर कदाचित मागे गेला असता, चौकार मिळाला असता. परंतु 2 ओव्हरचा खेळ सफल या ठिकाणी संपन्न झाला. टीम शिळगावच्या बाजूने धावा 16 4 विकेटचा मोबदला सध्या तर तुम्ही पाहतात, जिथे तिसगा 40+ संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तेरा इलेक्ट्रिक पॉल तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या प्रत्येक पॉलवरती जे प्रमुख मान्यवर आहेत त्या प्रमुख मान्यवरांनी नजरी टाकली की आजूबाजूचा जो परिसर आहे ना हा ह्या अंडर फ्लडलाईट क्रिकेटमध्ये खरं तर अशी लाईट हवीच असते, कारण कोणत्याही प्रकारचा अडथळा नाहीये. सध्या तरी कोंबड्यांनाही वाटते की सकाळ झाली की काय, तेही हरवतात. कारण एवढी सुंदर लाईट जी प्रोव्हाइड केली ना, एक खास विशेषता आहे. कारण प्रत्येक तुम्ही फ्लडलाईटचा जो पॉल आहे ना त्याच्या मागे तुम्ही पहा, त्याच्या मागे एक फोकस दिलेला आहे एक्स्ट्रा, जेणेकरून बॉल जर मैदानाच्या बाहेर गेला तर त्या उजेडाच्या माध्यमातून तो बॉल लवकर आणता येईल. ही खूप सुंदर गोष्ट आहे, कारण पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे. आणि सध्या तरी ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट पारदर्शकतेने मेक्या दादा यांना दाखवतोय. देयष्टी अगदी भक्कम आहे. तुम्ही पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती अगदी खात्यापित्या घरचे आमचे रमेश म्हात्रे बॉल कव्हर्सला खेळतायत. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलाला फिल्डरच्या हातामध्ये दुसरीचा प्रयत्न. आता बॉलिंग एंडला थ्रो आलाय. अजून एक विकेट गमावेल तो म्हणजे संघ तिसगाव. आता परतेल संदीप मैदानाच्या बाहेर. अवघ्या 17 आकड्यावरती लागणारा झटका 5वा.
जणू काही या टीमला ग्रहण लागलं. तिथपासून धावा ज्या बनतायत त्या धावा बनवण्याच्या अनुमानाने दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, दुसरीचा एकदा फलंदाज बाद झाला, परंतु आता थांबले. सध्या तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतात तिसऱ्या ओव्हरचा भार ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. पाहायला मिळतात गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये संदीप. सध्या तरी बॉलिंग खूप सुंदर सुरू आहे, कारण पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवरती सिंगल. कट केलाय, समोर बॉल होता, जरूर डायव्ह लगावायची होती परंतु ते जमलं नाही. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की सध्या तरी ओव्हर नंबर झाली आहे 3 ला सुरुवात. बॉल तयार, बॉल मागे चाललाय, विकेट किपर कडनं बॉल सुटला, निसटला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने पोहोचवलाय आमच्यापर्यंत. ऑन साइडला बॉल चाललाय, डीप मध्ये वाईडिश लॉंगरला फिल्डर खूपच वेगाने आले, सिंगल झाले कंप्लीट. सेकंड अटेम्प्ट केलाय, बॉलिंग एंडला पुन्हा एकदा फेकी, अजून एक फलंदाज इथनं होईल बाद. आता पडतील मैदानाच्या बाहेर किशोर, जो क्रमांक आपण जर पाहिला तर गेला होता 7 वरती, त्यालाही परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. परिस्थितीला बिघडवण्यामागचं कारण शिळगाव टीमची पॉवर पॅक बॉलिंग राहिली. तिन्ही गोलंदाजांनी सुंदर कार्य. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल तुम्हाला 2 विकेट्स पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा विकेटची गळती सुरूच राहिली आणि या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट येत आहेत. ऑन साइडला हा पॅम पूल करतायत, ऑन साइडला चाललाय बॉल डीप मध्ये, पुन्हा एकदा फिल्डर इन ऍक्शन मध्ये, आता पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न करत होते. या इनिंग मध्ये तिसगाव संघाच्या चुका ह्याच राहिल्या की लागोपाठचे विकेट कॅचआउटच्या स्वरूपात फक्त 2 विकेट आले, परंतु रनआउटच्या स्वरूपात तब्बल आपल्याला विकेट जास्त जाताना पाहायला मिळाले. या जर धावा काहीशा बनवायच्या होते ना तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप चालवायला हवी होती, परंतु त्या पार्टनरशिपला पुढे जाऊच दिलं नाही. आतापर्यंतच्या धावफलकाचा जर आपण विचार केला गेला तर आतापर्यंत टोटल धावा टीमच्या टोटलमध्ये 21 आणि हा सन्मानजनक स्कोर नाहीये, कारण ज्या टीमने 59 धावा 11 बॉल ठेवत असताना 5 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या टीम समोर तुम्ही अशा पद्धतीने बॅटिंग करताय तर येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये त्या धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावा लागेल. अखेरकार हा स्ट्रगल तिसऱ्या ओव्हरचाही संपला. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुंदर कामगिरी संदीपची तुम्हाला पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावा 21 तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये, जिथे तिसगाव 40+ संघ खेळतोय. वेट केलं बॉलचं, टर्न झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल आला. इथनं पाहायला मिळते सिंगल. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय दिनेश. 22 धावा ज्या आहेत ना त्या 22 धाव्यामध्ये आता वाढ करायची असेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण स्पेशली जेव्हा संघ सुरुवातीला दबावामध्ये असतो ना तेव्हा शेवटच्या षटकामध्ये आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे तेच करायचंय. इथे टार्गेट करायचंय 5 बॉलवर. कुवटापाचा बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला चला डीप मध्ये लॉंग ऑनला. क्रीडांगणाच्या मधून जो रोड गेलाय त्याच्या अगदी बाजूला बॉल पडला. रोडच्या त्या बाजूला फिल्डर होता उभा.
तिथनं प्राप्त झाली सिंगल. आता धावफलक जाईल 23 वरती. एखादा मोठा फटका मग 35च्या जवळपास हा स्कोर गेला ना तर डिफेंड करण्यासाठी चांगला टार्गेट राहील तिसगाव समोर. टू एंड वरती बॉल लागलाय, कव्हर्सला चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रू आलाय आणि तिथनं पोहोचलाय की नाही फलंदाज ते पाहावं लागेल. अंपायरचा इशारा येत नाही, याचा अर्थ असाच की कदाचित फिल्डर थोडासा बॉल फील्ड करण्यासाठी उशीर लावला. बॉल आलाही उशिरा. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. या 2 धाव्याने टीमची धावसंख्या 25. आता एक माइंडमध्ये खरं तर एखादा मोठा फटका आणावाच, कारण ज्या पद्धतीने तिसगाव संघ खेळलाय आतापर्यंत विकास मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे स्ट्राईक आहे आणि त्याच्याकडे क्षमता सुद्धा. यावेळेला पुन्हा एकदा टू एंड वरती. आता बॉल मध्ये फिल्डर त्या ठिकाणी इनफिल्ड बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल मागे गेला, कॅच पर्यंत पोहोचू शकला नाही. पुन्हा एकदा मिळतात धावा 2. आता 25 धावफलक 2 ने पुढे सरकेल, जाईल 27 वरती धावफलक. एखादा मोठा फटका आपण कधीपासून विचार करतो की एखादा मोठा फटका आला ना मग 30 पेक्षा जास्त धावफलक 35च्या जवळपास जर स्कोर कार्ड गेला तर तिसगाव संघाकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की तो धावफलक रोखू शकतो सेकंड इनिंग मध्ये. हा चिंतेमध्ये असलेला डगआउट सध्या तरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. यावेळेला फटका तर चांगला आहे, दर्जेदार फटका. टप्पा पडला, एक बाउन्स, पण तो काय फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तिथे फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाले जे लॉंग ऑनला होते, त्याने सुंदर फिल्डिंग केली. आणि इथनं आपण पाहणार आहोत की पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट, परंतु आपण चेक करूयात की या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. पण तो काय फिल्डिंग झाली. ही जर विकेट आली तर कदाचित 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत त्या फिल्डरने. याच्या अगोदर सुद्धा त्याच फिल्डरने चांगली कामगिरी केली. ही विकेट असेल विकासची, जो विकास आतापर्यंत 7 बालूची विकेट असेल. विकास स्ट्रायकिंग एंड वरती जाईल. बालूने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 बनवलेले आहेत, विकासने 7 मध्ये 13. आणि इथनं फलंदाज आहे बाद, सो परतावा लागेल बालूला मैदानाच्या बाहेर. हा झटका लागणारा 7वा संघ तिसगाव 40+ला. फटका चांगला मारण्याचा जोरू प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. फर्स्ट इनिंग ओव्हर फक्त 27 धावा या इनिंग मध्ये बनताना तुम्ही पाहिल्या, 28 धावा बनताना तुम्ही पाहिल्या आणि 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये बनवायचं आहे शिळगाव 40+ला. सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात टेलिव्हिजन स्क्रीनवरती कमरेवरती हात आणि एक हात खिशामध्ये. आमचे मेक्या दादा, त्यांचा एक रूल आहे, जरूर डे क्रिकेट असेल की नाईट क्रिकेट असेल, आणि ह्या क्रिकेटला ते जेव्हा अंपायरिंग करण्यासाठी जात असतात ना, घरातून टिफिन ते घेऊनच जातात. मग गेल्या नाश्त्यासाठी ब्रेड आणि अंडा त्यांच्याकडे असतोच, पण तो विविध पदार्थही त्यांच्याकडे असतात. जर नॉनव्हेजचा विचार जर आपण केला तर त्यांची एक आवडती डिश आहे भावेशदा, बोंबील बटाटा. खुराक जास्त आहे त्यांचा, ज्या पद्धतीने त्यांनी फिटनेस त्यांचा मेंटेन ठेवला. आणि असं नाही आहे, सध्या तरी तुम्ही पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट.inचे फाउंडर रोशन फराड सध्या तरी विचारात आहेत. कसला विचार त्यांचा त्यांनाच माहीत. परंतु आता अजून एक न्यूज कदाचित येईल थोड्या दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये. 2 हातांचे 3 हात होतील. रोशन फराड यांच्या घरामध्ये एक चिमुकला येईल आणि त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहणं हे काही वेगळं असेल. मी रोशनची खरं तर चर्चा केली की रोशन तुला मुलगा हवा आहे की मुलगी, तेव्हा रोशनने सरळ सांगितलं की माझ्या घरामध्ये राधा आली की मी असं समजेन की माझ्या घरी लक्ष्मीच आली. आणि खूप कमी युवक खरं तर विचार करतात, कारण सर्वांना पहिला मुलगा हवा असतो. आणि परंतु मित्रांनो असं म्हटलं जातं की बेटी मतलब धन की पेटी. हा पहा भावेश थोडासा गारटलाय तरी काम करतोय, कॅमेराला तो हँडल करतोय, कारण आज पावसाच्या सरी धरतीवरती कोसळल्या, अर्थातच वातावरणामध्ये बदल झालाय. थंड गारवा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या थंड गारव्यामध्ये स्पेशली नाईट आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा आपल्याला थोडासा आळस येत असतो. तो आळस तुम्ही बघितला व्यासपीठावरती करण काळन थोडेसे आळस देत होते.
कारण पुढची पूर्ण मॅच त्यांना करायची आणि या स्पर्धेमध्ये खरं तर पूर्ण दिवसांचा समालोचनाचा वाटा त्यांना मिळाला. 2 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले रोशन संते, तुम्हाला 2 दिवस पाहायला मिळाले खरं तर नितीनजी काळन आणि येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये नितीन काळन, करण काळन आणि बालू पाटील पाहायला मिळतील. सध्या तरी चायची व्यवस्था तुम्हाला थोड्याच वेळात प्रोव्हाइड केली जाईल. सध्या दूध उकळत आहे, पण तो मित्रा विनंती करेन की जो व्हेज असेल त्या व्हेजला तो खाता येणार नाही. म्हणजे जो दूध जे मिक्स करतात त्यांना मी म्हणत नाही, त्यांच्या बाजूला आहेत हड्डी पीस खातात, थोडेसे लांब राहा. अवघा 29 धावसंख्येचं टार्गेट, 24 मध्ये आता 29 धावा बनवायचे. हलवार पद्धतीने खरं तर वडवली 40+ खेळाडू आता येतील, कारण या सामन्यामधून जो जिंकेल तो वडवली 40+ या टीम सोबत खेळेल, जी क्वालिफाईड मॅच असेल. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणं म्हणजेच एका बक्षिसासाठी पात्रतेसाठी आपण ठरणं. त्याच्यामुळे आता आपण पाहणार आहोत की या क्वालिफाय मॅचमध्ये वडवली संघासोबत कोण खेळेल. 29 धावसंख्येचा टार्गेट, 24 बॉलची मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते किशोर आणि सचिन. पहिलाच बॉल, सुंदर फटका, अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना गॅपमध्ये पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न. चेस मोठी होती परंतु तिला कव्हर करायचं होतं. अखेरकार जो प्रयत्न होता तो प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला आणि पहिल्याच बॉलवरती किशोरची धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आला हा चौकार. मिडल स्टंप वरती बॉल इम्पॅक्ट टाकत होता, परंतु बॅटला परफेक्टली बॉलच्या रेषेमध्ये आणत असताना किशोरचा हा पहिला सुंदर फटका पाहायला मिळाला, जिथे त्याला रिझल्ट मिळालं चौकाराचं. आता 23 मध्ये 25 बनवायचेत. कमी गतीचा बॉल समोर खरं तर मारलाय, जास्त ताकद नव्हती या फटक्यावरती लावली, परंतु तिथे अजूनही फंबलिंग होत असताना सत्यवानचं षटक पहिलं पॉवर प्लेचं होतं, त्यामध्ये फिल्डरची चांगली कसरत तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु पहिल्या बॉलवरती जे फिल्डरने प्रयत्न केले या बॉलवरती परफेक्टली फील्ड करू शकला नाही. सध्या तरी हसता खेळते हे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. वातावरणाचा फरक जरूर पडलाय, परंतु खुर्च्यांवरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. शॉर्ट बॉलचा वापर मागे खेळायचा होता. आता किशोर होते, मागे खेळण्याचा प्रयत्न, टर्न करायचा होता मागे, परंतु थोडासा परिवर्तनीय होता. हा ॲक्शन रिप्ले सत्यवान तुम्हाला पाहायला मिळाले. कमी गतीचा बॉल थोडासा पडल्यानंतर आउट कटर बाहेर निघणारा. डावखोऱ्या आताच्या गोलंदाजीची नॅचरल शैली हा सध्या तरी कॉम्बॉक्स टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवला जातोय, जिथे बावेश आणि दोंडी टीमचे 12th मॅन. सुंदर फटका पंच केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आता पकडले कॅच. स्वतः धडपडला परंतु कॅचला सुटू दिलं नाही. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. राजकुमार त्या ठिकाणी होते. राजकुमारच्या हातामध्ये सुंदर झेल. फलंदाज किशोर बाद. फिल्डिंग पहा राजकुमारची. या मॅच मध्ये राज निर्माण करायचा असेल तर अशीच फिल्डिंग करायची. डीप मध्ये होता, याच्या अगोदर सुद्धा बॉलला अडवताना तुम्ही बघितलं आणि बॉडी फिटनेस वेल मेंटेन आहे. त्या बॉडी फिटनेस तो पुढे आला. किशोरचा प्रयत्न होता पंच करण्याचा, ताकदही चांगली होती, परंतु बॉलला मागे जाऊ दिले नाही. ते कॅच हातामध्ये स्वीकारत असताना चौथ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिली शिलगा 40+ लागणारा पहिला झटका. 6 वरती 1 गडी बाद. अजूनही 20 मध्ये 23 धावसंख्येची गरज. या धावांना रोखल्या जाऊ शकतात, परंतु फिल्डरला कसोटी आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, कारण प्रत्येक फिल्डरकडे ना आता प्रत्येक येणारा बॉलर एक आशाभूत नजरेने बघेल. प्रदीप गायकवाडला तेच वाटत असावं, सत्यवानलाही तेच वाटत असावं की सध्या तरी अडसर जर निर्माण करायची असेल तर प्रत्येक बॉलर आपली कामगिरी करेल, परंतु प्रत्येक फिल्डरनेही त्यामागे कामगिरी चांगली केलीच पाहिजे. तेच केलं राजकुमारने. त्याच्या हातामध्ये झेल पाहायला मिळाली आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बाद झाला किशोर आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय टीम शिळगावचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ऑलराऊंडर संदीप. शेवटचा बॉल, बॉटमॅनचा सुंदर वापर, फक्त फील्ड केलं गेलं. बॉलची दिशा ओळखत असताना इथनं सिंगल झाली कंप्लीट. सिंगलच मिळेल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 मध्ये बनल्या धावा 7. लक्ष या मॅच मध्ये 29 धावसंख्येचं आणि आता 19 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज.
शेवटचा बॉल गती चांगली होती, वेग होता, थोडीशी अपीली झाली, पण तो अपील फेटाळत असताना सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं सत्यवानचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 वरती 1 गडी बाद, लक्ष्य 29 म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज. खेळ संपलाय. 29 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात सत्यवाननं. सध्या तरी तुम्ही डीजे ऑपरेटिंग करत असताना भागेश तुम्हाला पाहायला मिळतोय. हे सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती या डीजे ऑपरेटरचे ओनर जे डायरेक्शन देतात की कोणतं संगीत प्ले करायला हवं किंवा काहीतरी चर्चा करतात. खरं तर पहिल्यांदा माझ्या नावाचा कोणतरी मिळालाय आणि भागेशलाही वाटत असावं की माझ्या नावाचा मला कोणतरी मिळालाय, कारण हे नावं खूप कमी आहेत. त्यामुळे कॉम्बॉक्स मध्ये भागेश आणि डीजे ऑपरेटर भागेश. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय देवा. ओव्हर द विकेट कडाय, फलंदाज होईल का बाद? पंचांचा सिग्नल काय येईल त्याच्याकडे लक्ष जुळू द्यावं लागेल. पाहूयात आता ह्या बॉलवरती घडलंय काय. क्वाड बँड साठी अपील तर भरपूर स्ट्रॉंग. 11च्या 11 खेळाडू एकत्रित आलात, कारण कदाचित शंका असावी. विकेट किपरचं ज्या प्रकारे सेलिब्रेशन आहे, आपण पाहूयात विकेट किपरचं सेलिब्रेशन पहा. विदिन अ सेकंड त्याने अपील केली. फलंदाज बाद आहे. कॉट बँड साठी त्याने अपील मागितली आहे. आता ती अपील फेटाळतात की अपील उचलून धरतात ते पाहावं लागेल. जागेवरती दोन्ही अंपायर्स येतील आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. यस, फलंदाज होईल बाद. परतेल मैदानाच्या बाहेर संदीप. बॅटची कडा, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि जी अपील होती ती अपील सक्सेसफुल ठरवत असताना विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर लागेल झटका टीम शिळगा 40+ला. पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट असतं ना, तर या मॅच मध्ये नो डाऊट तिसगाव संघाने कमबॅक केला असता. आता ही संधी आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही संधी लवकर मिळत नसतात. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे असतात आणि सध्या तरी तेच करायचं आहे की प्रत्येक मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीना आपल्याला सिद्ध ठरवायची आणि त्या सिद्धतेला आपल्या खेळाडूंचंही योगदान तेवढं असलं पाहिजे. आता सिद्ध केलं देवाने. पहिल्याच बॉलवरती बाद केलं संदीपला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद भोईर. क्रमांक 4 वरती आलाय विनोद भोईर. चांगला बॉल अजून एक देवाचा तुम्हाला पाहायला मिळाला. हीच तर गरज आहे, कारण जेव्हा पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या ना, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडंट वाढला तिसगा 40+ मध्ये की आता या धावा रोखण्यासाठी अजूनही 22 धावा समोरच्या टीमला खरतर बनवून द्यायचं आहे. आणि लेदर खेळपट्टी असली तर कदाचित आपल्याला जो टर्न प्राप्त करायचा असतो ना, तो प्रॉपरली टर्न मिळतो आणि सध्या तरी तेच करतोय गोलंदाज देवा. थोडासा पुढे ठेवण्यात आला बॉल, पायांवरती वेध घालणारा आणि पंचांची सहमती फिंगर अप या ठिकाणी करत असताना लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात या ओव्हर मधला दुसरा गडीबाद. आता पडतेल विनोद भोईर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, प्रॉपरली मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट पडत होता. माहित होता अंपायर्सला की गवासला गेलाय विनोद भोईर आणि लगेचच फिंगर अप करत असताना या ओव्हर मधला दुसरा विकेट लागणारा झटका तिसरा टीम शिलगा 40+ला.
संघ असं म्हणू की थोडासा अडचणीमध्ये 3 विकेट महत्वाचे गमावले गेलात. आता लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय संदीप, त्याला फेस करावं लागेल देवाला, जो विकेट हॅट्रिक वरती आहे. लागोपाठचे 2 विकेट त्याने 2 बॉलवरती मिळवल्यात. अजूनही 22 करत 15 चेंडू 22 धावा. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, प्लेसमेंट चांगली होती पण तो बॉल तेवढा चांगला यॉर्कर बॉल समोर प्लेस केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. या बॉलला फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला अजून एक डॉट बॉल आणि इथनं एकही धावा आतापर्यंत खर्च केलेली नाहीये गोलंदाज देवाने. 14 चेंडू अजूनही 22 इक्वेशन. थोडंसं आता मागडं होत चाललाय शीळ 40+ बाजूने आणि आता स्ट्रॉंगली कमबॅक करत चाललाय संघ तिसगाव. थांबून खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळतात जिथे तिसगावचे प्रेक्षक आहेत, कदाचित त्या प्रेक्षकांमध्ये जाईल बॉल आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. खूप काळ शांत असणारा शिळगावचा 40+ आता हळताना तुम्हाला पाहायला मिळेल. येतोय दिनेशच्या बॅटमधून हा चौकार. ऑफ पॉइंट जजमेंट चांगलं होतं. कमी गतीचा बॉल थोडेसे पुढे जात असताना या बॉलला हुक केलं गेलं, बॉलला पाठवलं गेलं प्रेक्षकांमध्ये जिथे चौकार आला आणि इक्वेशन 13 चेंडू आणि 18 धावसंख्येचं. शेवटचा बॉल त्याच दिशेने खेळलाय परंतु आता डायरेक्शन थोडंसं चेंज तुम्हाला पाहायला मिळालं. याच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आता फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये बॉल पाठवत असताना इक्वेशन 18चं अजूनही क्लोज करत असताना 12 मध्ये आता बनवायच्या धावा 14. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 29च्या टार्गेटमध्ये आता इक्वेशन 12 चेंडू 14 धावेचं. मिळाले त्याच गोष्टीचा विचार करत होतो की पद्माकर सुद्धा पर्यायी बॉलर आहे टीम तिसगावकडे, मग त्याला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी का पाठवलं नाही. कौतुक करेन देवाचं सुद्धा, ज्या देवाने खरं तर दबाव टाकला होता. आता प्रदीप गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. पहिल्या मॅच मध्ये मान मिळवला मॅन ऑफ द मॅचचा. 18 धावा 1 विकेट ओव्हर करत असताना फक्त 10 धावा पद्माकरने खर्च केल्या होता. या मॅच मध्ये आता कमी धावा रोखायचेत. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, इथं संधी प्राप्त झाली आहे. येतो फिल्डर पुढे पण तो आल्यानंतर बॉल मागे गेला, टप्पा पडलाय. कव्हर करण्याचा प्रयत्न दुसऱ्या फिल्डरचा झाला. डावखोऱ्या हाताने बॉलला फेकत असताना हा बॉल फील्ड होता नाही तुम्ही बघितला आणि या बॉलवरती मिळत असताना धावा 2. या अशा संध्याना फर्स्ट इनिंग मध्ये खरं तर सोडला नाही संघ शिळगावने, कारण ज्या चान्स होत्या ना विकेट घेण्याच्या, त्या चान्स ज्या क्रिएट होत्या त्या क्रिएट होणाऱ्या चान्सला ते कन्वर्ट करत होते सक्सेसफुलमध्ये. आणि या इनिंगमध्ये सध्या तरी चुका करत असताना संघ तिसगाव. थर्डमॅनला चाललाय बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये कारण बॅकअप नसल्या कारणाने काहीशा 100 धावा मोजाव्या लागतील. त्या फिल्डरलाही त्या गोष्टीची जाण झाली. या बॉलवरती मिळते सिंगल. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू 11 धावा 18 धावा टीमच्या टोटलमध्ये, पण तो 29 धावसंख्येचा बचाव करत असताना आतापर्यंत तिसगाव संघ खूप चांगला खेळलाय. या लढतीमध्ये आपण त्यांचाही विनिंग पर्सेंटेज बघितला तर आतापर्यंत 35% हा विनिंग त्यांचा पर्सेंटेज आहे. जे काही पर्सेंटेज राहतील ते शिलगाव टीमच्या बाजूने आहेत, परंतु या पर्सेंटेजला आता वाढवायचं असेल ना तर हे षटक आहे ज्या षटकामध्ये पद्माकर गायकवाड या ओव्हरला कव्हर करू शकतो. अन्यथा हे कव्हर झालं नाही तर जो विनिंग पर्सेंटेज आहे तर पुन्हा शिळगाव टीमकडे वळताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 10 मध्ये अजूनही बनवायच्यात 11. सदर तरी तुम्हाला हे इक्वेशन पाहायला मिळतं टेलिव्हिजन स्क्रीनवरती. 29 धावसंख्येचं टार्गेट असताना चला फास्ट केला, विनंती करेन खेळाडू फास्ट केला. लेफ्ट हँडर्स बॅट्समन, सुंदर बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड पाठवला वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार.
फॉलो कॅप्चरिंग पाहायला मिळाली कॅमेरामॅनची. आय थिंक सो रोशन आहेत त्या ठिकाणी. रोशनने या बॉलला कॅचअप केलं. कशा पद्धतीने पहा बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. आणि हीच तर कला असते. एखादी कला, त्या कलेचा कलाकार जर तुम्हाला बनायचा असेल ना तर त्या कलेमध्ये तुम्हाला विलीन व्हावं लागतं आणि तेच केलं. एक छोटंसं रोपटं अर्थातच ओमसाई MTC घेऊन जेव्हा ही वाहिनी 4 वर्ष अगोदर पदार्पण करताना तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. सर्वत्र खेळाडूंना त्याने हायलाईट केलं. विविध रील्स त्याने विविध खेळाडूंच्या करता त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती ओमसाई MTC या पेजवरती टाकल्या आणि आतापर्यंत त्यांच्यात तुम्हाला 75,000 सबस्क्रायबरचा आकडा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि हा विनिंग स्ट्रोक अक्षरशः आपण जर पाहिलं तर 2 बॉलवरती मॅचला खेचून आणली दिनेश भोईरनं आणि अशा पद्धतीने 1.4 षटकांनी हा सामना फिनिश झाला. अर्थातच 8 चेंडू ठेवत असताना पराक्रमी विजय इथं मिळाला शिलगाव 40+ याचा अर्थ असा की शिलगाव 40+ आणि त्यांच्या विरोधात आता वडवली 40+ क्वालिफाय मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल.